ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते. त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून एकूण 26 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत. एकूण अंदाजे 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. तपासामध्ये आणखीन 3 चारचाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत, ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच सदरचे आरोपी हे पुणे, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत. या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येत आहेत का, त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. सर, आरोपींच्या वरती या अगोदरचा काय बॅकग्राऊंड होता, कुठे गुन्हे दाखल आहेत का? या अटक आरोपी मोटिव्ह काय होता परिणामात? या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या सहाय्याने मोटरसायकलचं लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायचे आणि त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचं निष्पन्न झाले. सर, हे संपूर्ण चोरी करण्यामागचे उद्दिष्ट काय होते? काय त्यांच्यामध्ये पैशाचा काय नेमका उपयोग करायचा, काय सदरच्या शिक्षण अटक किती आहे? आरोपी हे सराईत चोर आहेत. त्यांनी यापूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे. त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झालं. तर किती वर्षापासून हे चोरी करतो? जवळपास मागील 5 वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत.